एंजल पॅथॉलॉजी अँड लॅबोरेटरी आरोग्य तपासणीतील तुमचा विश्वासू साथी। रक्त, लघवी आणि थुंकी तपासणी योग्य दरात योग्य वेळेत। हेमेटोलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, सेरोलॉजी, सायटोलॉजी, हार्मोन्स लेवल, क्लिनिकल पॅथॉलॉजी सर्वच तपासण्या एकाच छताखाली। आमच्या विशेष सुविधा 24 तास लॅब खुली, घरी येऊन तपासणीची सुविधा, स्वच्छ आणि सुसज्ज लॅब, अचूक निकाल, परवडणारे दर आणि गोरगरीब लोकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता पहिला मजला, स्टार प्लाझा बिल्डिंग, सावित्रीबाई फुले भाजी मार्केट जवळ, शिळफाटा, खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। संपर्क प्रदीप प्रकाश साळुंके 9665188207। एंजल पॅथॉलॉजी अँड लॅबोरेटरी, तुमच्या आरोग्याची काळजी हीच आमची जबाबदारी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांना लंडन येथे भारतभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। या अभूतपूर्व सन्मानाने संपूर्ण रायगड जिल्हा अभिमानाने उजळून निघाला असून आता त्यांच्या सत्काराचा ऐतिहासिक सोहळा 21 सप्टेंबर रोजी कर्जत येथे भव्य थाटात साजरा होणार आहे। या संदर्भात वावोशी येथे झालेल्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून हा सत्कार आपला अभिमान आणि स्वाभिमान आहे, प्रत्येक कार्यकर्त्याने यामध्ये सहभागी होऊन इतिहास घडवावा असे ठाम आवाहन केले। परंतु हा कार्यक्रम आपल्याला अगदी थाटामाटात करायचा आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणीय साहेबांचं योगदान आपल्या मतदारसंघासाठी नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रासाठी मोलाचं योगदान आहे आणि आपल्या या स्वाभिमानाला अभिमानाला आज भारतभूषण पुरस्कार मिळाला आहे। तर आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आदरणीय आपल्या स्वाभिमानाचा अभिमानाचा आपण सत्कार आणि सन्मान करणं गरजेचं आहे। हाच हेतू आपण मनात ठेवून सर्वांनी अगदी आदरणीय साहेबांचा सत्कार करण्यासाठी उपस्थित राहायचं। त्यासाठी प्रमुख पाहुणे सुद्धा मानकरी असणार आहे, प्रमुख भाई पटेल या कार्यक्रमाला असणार आहे। मला वाटतं शिक्षक मंत्री आपले अशोक मुश्रीफ साहेब असणार आहेत, धनंजय मुंडे साहेब असणार आहेत, त्यामध्ये रुपाली चांगलं असणार आहेत, त्यामध्ये अनंती मराठे असणार आहेत, सुनीता शेट्टी असणार आहेत, अजून काही नेते मंडळी आपल्याला दाखल येतात ते सुद्धा असतील। असंही आपल्याला अगदी शेवटच्या 2 दिवसात संदेश आताच मी साहेबांची भेट घेतली, साहेबांनी सांगितलं हा कार्यक्रम आपल्याला अगदी इतका पाऊस असला तरी तितक्याच उत्साहाने आपल्याला करायचंय, यासाठी आपल्या सर्वांचं योगदान आपल्याला लागणार। यावेळी खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांनी विशेष मार्गदर्शन करीत हा सोहळा रायगडच्या जनतेचा आहे, कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांनी कार्यक्रम अविस्मरणीय व्हावा असे सांगून कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश निर्माण केला। सांगितलं की जिल्ह्याचे सर्व प्रमुख पद कर्जत आणि खालापूर मध्ये आणि कार्यक्रम हा आपल्या विधानसभा मतदारसंघात होणार आहे। निश्चित पोलीस ग्राउंड भरेल ही आशा मी दोन्ही जिल्हाधीशांच्या समोर व्यक्त करतो आणि ते निश्चित तुम्ही पूर्ण करा। आणखी साखरेच्या बाबतीमध्ये तालुक्यातील आणि जिल्ह्यामध्ये तरुण वर्गाचा मोठा असा संच आहे। उमाताईंकडे सुद्धा महिला बचत गट किंवा ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये काम करतात आणि साहेबांच्या बाबतीमध्ये ते योग्य असं आपल्याला भाषण करतीलच। तर माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे साहेबांचा कार्यक्रम सत्कार म्हणजे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, त्याच्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपल्याला निघायचं आहे। या बैठकीत जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे आणि शरद कदम यांनी कार्यकर्त्यांना या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मार्गदर्शन केले आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले। सुधाकर भाऊ घारे यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कर्जत येथे 21 तारखेला संध्याकाळी 4 वाजता पोलीस ग्राउंडवर साहेबांचा सत्कार समारोह आयोजित केला आहे। त्या कार्यक्रमासाठी राज्यभरातून म्हणजे आपले नेते आदरणीय प्रफुल्ल भाई पटेल, त्याच्यानंतर हसनजी मुश्रीफ साहेब असतील, धनंजय मुंडे साहेब, सुनीता शेट्टी, सगळे मातब्बर नेते मंडळी उपस्थित राहणार आहे। रायगड जिल्हा महिला अध्यक्षा उमाताई मुंडे यांनी देखील सुनील तटकरे यांचा हा सत्कार जितका भव्य तितकाच तोलामोलाचा झाला पाहिजे, तोच आपला अभिमान आहे असे सांगत कार्यकर्त्यांना निवडणुकांसाठी देखील सज्ज राहण्याचे आवाहन केले। खरंतर मराठी भाषेला दर्जेदार दर्जा मिळण्यासाठी सिंहाचा वाटा हा आदरणीय तटकरे साहेबांचा आहे आणि इतक्या 40 ते 45 वर्षाच्या त्यांच्या या राजकीय कारकिर्दीत त्यांनी केलेली समाजसेवा असेल,
शैक्षणिक विभाग असेल, सांस्कृतिक विभाग असेल, प्रत्येक विभागामध्ये केलेली त्यांचं जे उल्लेखनीय कार्य आहे त्या कार्याचा सन्मान खरं तर लोकसमूहाने त्यांना जो सत्कार दिला त्या माध्यमातून केलाय. आणि त्यांचा सत्कार होत असताना रायगडवासी कुठेही मागे पडणार नाही, कारण रायगडचे सुपुत्र आहेत ते. आणि त्यासाठी आपले नेते सुधाकर भाऊ घारे यांनी एक कल्पना मांडली की त्यांचा सत्कार आणि सन्मान आपल्या रायगडमध्ये सुद्धा होणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे त्या सन्मानाचं ठिकाण निवडलं ते आपल्या कर्जत ठिकाणी. कर्जत आता बऱ्याच सगळ्यांनी मनोगतामध्ये सांगितलं की पोलीस ग्राउंडला आपण तो सत्कार समारंभ करणार आहोत, पण इतक्या मोठा नेतृत्वाचा सन्मान करताना त्या तोलामोलाचा सन्मान सुद्धा होणं गरजेचं आहे. या बैठकीत नवे प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांचेही स्वागत करण्यात आले. त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या बैठकीत मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, रायगड जिल्हा महिला अध्यक्ष उमा मुंडे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, विधानसभा अध्यक्षा सुरेखा खेडकर, विधानसभा कार्याध्यक्ष शरद कदम, ओबीसी सेल अध्यक्ष बंधू मलबारी, ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर मानकावळे, प्रमोद जाधव, खालापूर महिला अध्यक्ष प्राची पाटील, संजीवनी पिंगळे, खालापूर तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील, खालापूर युवक अध्यक्ष अमर मानकावळे, खालापूर शहर अध्यक्ष संतोष गुरव, खालापूर शहर युवक अध्यक्ष रोशन खराळ, कुणाल पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. यावेळी रायगडभरातून उसळणारा उत्साह, मान्यवरांची उपस्थिती आणि भव्य नियोजन यामुळे 21 सप्टेंबरचा हा सोहळा सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा विश्वास सर्वांनीच व्यक्त केला. सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट, वावशी.